नंतर बघितलं की ज्ञानेश्वरांनी कशी आपली भिंत चालवली आणि कसे सगळे थक्क पडले. त्यानंतर विठ्ठल जे की आपल्या भक्तांना सारखे माया दाखवायला येतात आणि धावून येतात त्यांच्या मदतीसाठी. परत मी त्यांचा चमत्कार बघितला. त्यानंतर दर्शन झाले संत तुकाराम महाराज यांचे आणि बघितली आपली छोटीशी गाय, ही किती क्यूट आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी. असं वाटत होतं की प्रत्यक्ष शिवाजी महाराज तुकाराम महाराजांसोबत समोर उभारले. परत दर्शन झाले विठ्ठलांचे. मला विठ्ठलांचे दर्शन करून खूप छान वाटले. नंतर गणगणगणात होते गजानन महाराजांचे झाले दर्शन. त्यांना मी पाहिलं, त्यांना नमस्कार केला. त्यांचं भावचित्र बघून मला खूप छान वाटले. त्यानंतर गेलं की वारुळातून कसे प्रकट झाले स्वामी महाराज. त्यानंतर आम्ही बघितलं साईबाबांचे चमत्कार, की त्यांनी कसं गरम पाण्यात त्यांचा हात घातला, कसे चमत्कार त्यांनी दाखवले. ही आहे सभा. असं वाटत होते की प्रत्यक्ष साईबाबा तिकडेच बसलेले आहेत समोर. अशा प्रकारे पुढे आम्ही बघितलं वारी बघितली विठ्ठलांची. खूप सुंदर वारी होती आणि विठ्ठल खूप सुंदर दिसत होते. आम्ही थोडंसं बाहेर आलो आणि बाहेर या मूर्त्या होत्या दगडाच्या, जे की खूप आकर्षित होत्या. मला खूप मजा आली. आता मी जाम थकलो होतो. आता ज्या गोष्टीसाठी मी वाट बघितलेली ती गोष्ट इथं आलेली आहे. मी खास कृष्णांना भेटायला आलो होतो इथं. बघा किती सुंदर बासरी वाजत बसलेले आहे. जवळून तर इतके सुंदर दिसत होते, असं वाटत होतं की त्यांना जाऊन मिठी मारूया. नंतर बघितलं किती सुंदर वातावरण होतं इथलं. मी भरपूर सारे फोटोशूट केले. आता बाबा होते थकलेले, तर मी आणि डॅडू गेलो पुढे आणि बघितलं तर काय इतकी सुंदर मूर्ती होती. मला पण ती मूर्ती खूप आवडली. मला मम्मानी एकदम छान मला एकदम माझा फेवरेट ॲनिमल दाखवला, तो की हत्ती आहे. मला हा एलिफंट खूप आवडतो. मी तर फर्स्ट टाइमच बघत होतो एलिफंट. त्यानंतर आम्ही हळूहळू गेले. एक छोटूसा धबधबा बघण्यासाठी, जो की होता आर्टिफिशियल बनवलेला होता. खूप सुंदर होता. मी तर ह्या पाण्यामध्ये भरपूर मजा केली. हा पण जास्त नाही खेळायचं, हा सर्दी होते. त्यानंतर आम्ही गेलो छोटेसे कॅरेक्टर्स बघण्यासाठी. कार्टून कॅरेक्टर होते, डोरेमॉन, पिकाचू, छोटा भीम, सगळ्या प्रकारचे कॅरेक्टर होते. आणि मला ह्या गोगल गायची भीती वाटत होती, खूप जाम भीती वाटत होती. आणि हे दोरी मला ह्या गोरीलाची तर मला इतकी भीती वाटत होती. आणि बाबा त्याला हाकला लागले तसं जणू की माझ्याशी फाईट करतात. केलं महाराजांना मुजरा आणि काढली त्यांच्यासमोर भरपूर सारे सेल्फीज. अशा प्रकारे मी माझा डे स्पेंड केला आणि मला इथे खूप छान वाटले. चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.